Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. जिथं मलिदा खाण्याची वेळ येते ना तर पैसा खाण्याचा वेळ येतो, ते जैन समाजाचं मंदिर सुद्धा तोडायला हे निघालेले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सिरसाट जे मंत्री आहेत त्यांनी सिडकोमधून 5,000 कोटी रुपये खाल्ले. त्याच्याचबरोबर बंगला बांधायला गेले, त्याच्याचबरोबर तिथं हॉटेल घ्यायला गेले. एक शेतकरी कन्नड तालुक्यामध्ये उपोषणाला बसला होता. या महाशयांकडे पैसा खायला वेळ आहे, शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही म्हणून शेतकऱ्याला ॲम्ब्युलन्समध्ये घरी बोलावलं, तिथं उपोषण सोडलं. हे असं नमुने या सरकारमध्ये भरलेत. अतिवृष्टीमुळं खरं तर शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि ऐन दिवाळीमध्ये या शेतकऱ्यांमध्ये खरं तर दिवाळीचं वातावरण नाही आणि त्याचमुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांच्यासह धोनी पाटील जे महाराज आहेत ते देखील लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत. खरं तर शेतकऱ्यांवरती आज जे संकट आलेलं आहे अत्यंत भयावह आहे. अगदी जनावरं असतील, त्यांची जमीन असेल, अगदी घरांची पडझड देखील झालेली आहे आणि अशा वेळेत अनेक जण दिवाळी साजरी करताना दिसत आहे. परंतु तुम्ही या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांचं जे सरसकट कर्जमाफी आहे ती देण्यात यावी अशी मागणी करतायत. आज जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर काही ठराविक लोक सोडली तर दिवाळी तशी कुणीच साजरी करत नाही. आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर गेलात आणि खास जर तुम्ही जिथं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्या भागात गेला तर तिथं खऱ्या अर्थाने काळी दिवाळी शेतकरी साजरी करतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. पैसा नाही, मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत, घरं पडलेली आहेत, शेती वाहून गेलेली आहेत आणि सरकारकडनं अजूनपर्यंत मदत झालेली नाही. आणि जे काही JR काल परवा काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 8,000 रुपये प्रति शेतकरी मदत ही सरकारकडनं तिथं गेली. कुठेतरी थट्टा हे सरकार करते. आमच्या सगळ्यांची मागणी 50,000 रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे, शेतमजुराला मदत दिली गेली पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही इलेक्शनच्या तोंडावर लोकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ. आज आमचा शेतकरी अडचणीत असेल तर कर्जमाफी देण्याची हीच ती वेळ अशी आमच्या सगळ्यांची मागणी. आणि पवित्र ठिकाणी म्हणजे देऊमध्ये आम्ही सर्वजण बसलो आहोत. तुकोबारायांनी जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी केली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्या विचारावर चालत असताना प्रशासन म्हणून नाही तर राजा म्हणून सगळ्यात पहिली तिथं कर्जमाफी केली. आणि मग या सर्व महामानवांच्या विचाराने पवारसाहेबांनी सुद्धा याच विचाराला प्रेरित घेऊन आजच्या काळातील सगळ्यात मोठी कर्जमाफी केली. आणि तुम्ही इथं शब्द देऊन जर कर्जमाफी करत नसाल तर कुठंतरी शेतकरी थट्टा करताय, शेतकऱ्याला फसवताय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे या पवित्र भूमीतून आम्ही सरकारला मागणी करत आहोत की लवकरात लवकर कर्जमाफी तुम्ही करा, जाहीर करा, एवढीच विनंती आहे. परंतु सरकारकडून जे 32,000 कोटींचं पॅकेज देण्यात आलेलं आहे ते केवळ फुगवट आहे. 100% फुगवटा आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विमा कंपनीकडनं जी मदत शेतकऱ्याला मिळणार आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये घेतली आहे. तर विमा कंपनीला प्रीमियम शेतकरी भरतोय, मग त्याला जी कुठली मदत त्या विमा कंपनीकडनं मिळणार आहे ती शेतकऱ्याची मदत झाली. तुम्ही त्याच्यात रोजगार हमीची मदत घेत आहात. आता रोजगार हमीचे 3,000 कोटी आत्ता प्रलंबित आहेत, कशी मदत त्या शेतकऱ्याला तिथं मिळणार आहेत? PM आवास योजनेच्या अंतर्गत आम्ही घरी देऊ असं ते तुम्ही सांगता, ती जी मदत आहे अजून PM आवास योजनेचे बरेच पैसे प्रलंबित आहेत. म्हणजे हे आकडे फक्त वाढवत गेलेले आहेत आणि मग तो आकडा 32,000 कोटीवर गेला आहे. पण हा आकडा 12,500-13 हजाराच्या कोटीच्या पुढं जाईल असं वाटत नाही. आणि शेतकरी आज बघितलं तर 67 लाख हेक्टर जमीन ही अडचणीत आली आणि 1 करोडभर शेतकरी आज अडचणीत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याला जास्तीत जास्त या सरकारकडनं 8,000 ते 9,000 प्रति शेतकरी मदत मिळेल असं वाटतं. परंतु आजही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे गेलेले नाहीत. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, त्यांची दिवाळी अत्यंत वाईट पद्धतीने जाते. सरकारला काय फरक पडतोय? सरकार अहंकारी आणि माजलेलं सरकार आहे. त्यांना काय फक्त कॉन्ट्रॅक्टरचं पडलेलं आहे. हिंदूंच्या नावावर ते मतदान मागतात. आणि आत्ता पुण्यामध्ये आपण जर बघितलं जिथं मलिदा खाण्याची वेळ येते नाही तर पैसा खाण्याचा वेळ येतो, ते जैन समाजाचं मंदिर सुद्धा तोडायला हे निघालेले आहेत. त्यामुळे या सरकारला कोणाचं घेणं देणं नाही, स्वतःचं पडलेलं आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सिरसाट जे मंत्री आहेत त्यांनी सिडकोमधून 5,000 कोटी रुपये खाल्ले. त्याच्याचबरोबर बंगला बांधायला गेले, त्याच्याचबरोबर तिथं हॉटेल घ्यायला गेले. याच्यात एक शेतकरी कन्नड तालुक्यामध्ये उपोषणाला बसला होता. या महाशयांकडे पैसा खायला वेळ आहे, शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही म्हणून शेतकऱ्याला ॲम्ब्युलन्समध्ये घरी बोलावलं, तिथं उपोषण सोडलं. हे असं नमुने या सरकारमध्ये भरलेत आणि या नमुन्यांना खऱ्या अर्थाने जागा दाखवण्याची वेळ आली असं आमचं सगळ्यांचं मत आहे. परंतु कुठलंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांची अवहेलना ही
खरं तर ठरलेली आहे. अनेकदा अतिवृष्टी असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये हा जो शेतकरी आहे तो फसलेलाच आहे. आता याच्यामध्ये आम्ही काय पूर्वीपासून म्हणतोय की भावांतर योजना ही आणली पाहिजे. त्याच्याचबरोबर जेव्हा आदरणीय पवारसाहेब हे कृषी मंत्री होते, केंद्रात होते, त्यावेळेस एका शेतकऱ्याला साधा फोन केला आणि त्याला जर सांगितलं कांद्याचे भाव पडलेत, तर पवारसाहेब लगेच धोरण करायचे. बाहेर जो कांदा जात होता तो अजून जास्त कसा आपल्याला नेता येईल. त्याच्याचबरोबर जेव्हा कॉटन हे महाग होतं आणि ते कपाशी स्वस्त होत होते, तेव्हा पवारसाहेब काही झालं तरी त्याला एक्सपोर्ट करून आपल्याला रेट कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करायचे. दुधाच्या बाबतीत सुद्धा तसं. पण आता असं आहे की कपाशी जेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये घरामध्ये आहे तेव्हा तुम्ही अमेरिकेला खुश करण्यासाठी अमेरिकेतून कापूस आणता. भावांतर योजना आणू असं सांगता, पण ते आणली जात नाही. कांद्याच्या बाबतीत धोरण तुमचं एक्सपोर्टचं चुकतं, तेव्हा कांदा 2 रुपयाला तिथे येतो. त्यामुळे हे सरकार कुठेतरी शेतकऱ्याचं आणि शेतमजुराच्या विरोधातलं असं आमचं ठाम मत आहे. नाही, महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं प्रवेशद्वार आहे. तिथं आमदार असतील, तुम्ही असतील, उपोषणाला बसला आहात. खरं तर सरकार कुठंतरी कमी पडते, कारण तुम्हाला उपोषणाची वेळ येते. याचा सरकारनेच विचार केला पाहिजे की आम्हाला आज वारकऱ्यांच्या केवळ वारकरी भजन कीर्तन याच्यापुरतं वारकऱ्याचं जीवन मर्यादित नाही आहे. तर वारकऱ्याला सगळ्याच गोष्टीची गरज लागते. मग त्याची आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, पारमार्थिक परिस्थिती असेल. मला 13 तारखेला आदरणीय पवारसाहेब असतील, शिंदेसाहेब असतील, रोहितदादा पवार आणि सर्वच आमचे नेते मंडळींनी वारकरी आघाडीची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना मला असं वाटतं की वारकऱ्यांसाठी आपण रस्त्यावरची लढाई, वैचारिक लढाई आणि कागदोपत्री लढाई लढली पाहिजे. कारण तुकाराम महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीशी जाणावा. देव कुठे आहे तर प्रत्येकामध्ये आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. कारण शेतकरी जगणं फार महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराज म्हणतात की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. आज आमच्या शेतकऱ्याचा कंबरड मोडलेला आहे. मानेचा तो ताटमाने जगू शकत नाही. पैसेच नसेल तर काय, कारण धनवंता लागे सर्व मान्यता आहे जे की माता पिता बंधुजन सर्व ऐकती वचन. पैसेवाले सगळी किंमत असते. अनेक लोकांचं कर्ज माफ केलं जातं, पण शेतकऱ्याकडं जर अवेल नव्हतं असेल. माझी विनंती आहे सरकारला की बाबा शेतकऱ्याला लवकरात लवकर आपण कर्जमाफी द्यावी. आणि केवळ सरकारच नाही तर आपण माणूस म्हणून जो कोणी आहोत देशभरातून मदत मिळाली पाहिजे. म्हणून आज ही सुरुवात आहे आणि वारकऱ्यांसाठी मी एक वारकरी म्हणून इथं आलेलो आहे आणि इथं असं हे उपोषण केले. तर आपण बघू शकता या ठिकाणी रोहित पवार असतील किंवा या ठिकाणचे जे दत्ता महाराज असतील हे देखील उपोषणाला बसले आहेत आणि या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आमदार रोहित पवार असतील किंवा या ठिकाणचे जे महाराज यांनी केलेली आहे. त्यामुळे सरकार याकडे लक्ष देतं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, देहू.